एके दिवशी एका गवळ्याने आपल्या बायकोला सांगितले की मी देवाला नवस केला आहे. ते माझे काम पूर्ण झाले की सर्वांना भोजन देणार आहे. त्यासाठी तूप आपल्या घरी साठवून ठेव. मथुरेस नेऊन विकू नकोस. त्या दिवसापासून ती गवळण पतीच्या आज्ञेप्रमाणे घरात तूप साठवू लागली. नवस पूर्ण होण्यास बरेच दिवस लागले. त्यामुळे घरात खूप तूप साठले. गवळणीला वाटले की एवढे सगळे तूप आपणास लागणार नाही. एक घागर भरून तूप आपण शेजारणीकडे ठेवू. त्याप्रमाणे तिने तुपाने भरलेली घागर शेजारणीकडे दिली. ही गोष्ट तिला व तिच्या शेजारणीला माहिती होती. गवळ्याचे नवस पूर्ण झाले. त्याने सर्वांना भोजन दिले आणि शेजारणीला दिलेली घागर तशीच राहिली. कृष्ण शेजारणीच्या घरी गेला. सर्व गोपाळांना बोलावले आणि घागरभर तूप संपून टाकले. तूप खाताना थोडे तूप कृष्णाच्या कपड्यावर पडले. कृष्ण घरी आला. यशोदेने ओळखले की कृष्णाने तुपाची चोरी केली आहे. तिने त्याला समजावून सांगितले व स्वच्छ आंघोळ घातली. दुसऱ्या दिवशी गोपी शेजारणीकडे जाऊन तुपाची घागर मागू लागली. तेव्हा गवळण आत जाऊन घागर शोधू लागली, पण तुपाची घागर कोठेच सापडेना. तेव्हा ती त्या गोपीला म्हणाली, मी घरात सर्वत्र शोधले, पण तुपाची घागर कोठेच सापडेना. कृष्णावर आळ घ्यावा तर माझे सारे दही तूप आहे तसेच आहे, फक्त तुझीच घागर नाही. हवे तर आमच्या घरात तू त्या घागरीचा शोध घे. गोपीने ओळखले की आपण पतीला न सांगता तुपाची घागर चोरून शेजारणीला दिली. पण श्रीकृष्णाने अंतर्ज्ञानाने ओळखले आपण खोटेपणा केला, म्हणून कृष्ण आणि गोपाळांनी ती खाऊन टाकली. एक गोपी आणि त्याची पत्नी फार दक्षतेने राहत होते. आपले दूध तूप सांभाळून ठेवीत असत. कृष्णाला त्यांच्याकडे काहीच सापडत नसे. एके दिवशी कृष्णाने ते जोडपे झोपलेले असताना त्यांच्यामध्ये एक मुंगूस सोडले. ते मुंगूस दोघांच्या मधील जमीन उकरू लागले. अंधाऱ्या रात्री त्या पती पत्नीने तो आवाज ऐकला. आवाज जवळ येत होता म्हणून ते दोघेजण घाबरले व भूत भूत म्हणून ओरडू लागले. बाहेरचे लोकही जमा झाले. त्या जोडप्यांनी भूताटकीचा प्रकार सांगितला. अनेक जण घाबरून गेले. त्यात एक शूरवीर होता. तो भूत शोधण्यास निघाला. तेव्हा त्याला मुंगूस जमीन उकरत असल्याचे दिसले. त्याने सर्वांना मुंगूस दाखवले. तेव्हा सर्वजण हसू लागले. कोणीतरी म्हणाले, कृष्ण आज दुपारी हातात मुंगूस घेऊन हिंडत होता, त्याचेच हे काम असणार. तोच गोपी आणि त्याची पत्नी आत जाऊन दही दूध पाहू लागले. तेव्हा सर्व मडकी रिकामी झाल्याचे दिसून आले. त्यावरून त्यांनी ओळखले की हे काम निश्चितच कृष्णाचे आहे. एका गोपीने कृष्णास बांधून ठेवण्याचा घाट घातला. तिने सर्व गोपींना सांगितले की मी कृष्णाला बांधून ठेवणार आहे. कृष्णाने विचार केला, आपणच यांना बांधून ठेवूया. कृष्ण रात्री त्यांच्या घरी गेला आणि दोघे जण गाढ झोपलेले पाहून पतीची दाढी आणि पत्नीची वेणी घट्ट बांधून ठेवली. घरातील सर्व दूध दही तूप खाऊन टाकले. कृष्ण घरी येऊन झोपला. पहाटेच्या वेळी गवळण जागी झाली आणि त्यावेळी नवऱ्याच्या दाढीस हिसका बसला. तेव्हा तो नवरा म्हणाला, तुला काही थट्टा सुस्ती आहे का? हे ऐकून बायको म्हणाली, आपणच माझी वेणी धरली आणि माझी काय थट्टा करता? माझी वेणी सोडा आणि मला काम धंद्याला लागू द्या. तिचे हे बोलणे ऐकून त्याने दाढी सोडवण्यास हात लावला. तेव्हा दाढी व वेणीची गाठ बांधलेली त्याला दिसली. तेव्हा तो रागावून म्हणाला, दाढी आणि वेणीची गाठ का बांधलीस? तेव्हा गवळण शपथ घेऊन म्हणाली, मी हे काम केलं नाही. दोघांच्या मनात एकमेकांबद्दल संशय होता. पतीला वाटत होते पत्नीने गाठ बांधली, तर पत्नीला वाटत होते पतीने गाठ बांधली. पती म्हणाला, मी तुझी वेणीच कापतो. पत्नी म्हणाली, मी तुमची दाढीच कापते. दोघांचे भांडण वाढत गेले. हिसकाहिसकी सुरू झाली. ते गाठ सुटण्याऐवजी आणखीनच घट्ट झाली.
सूर्योदय झाला. रविराजाची किरणे सर्वत्र पसरू लागली. लोक आपापल्या कामाला लागले. पहाटेच्या भोपाळीचे स्वर सर्वत्र निनादू लागले. लोकांची ये-जा सुरू झाली. लोक आपणास काय म्हणतील या भीतीने पती पत्नीने गाठ सुरीने कापण्याचा प्रयत्न केला, पण गाठ काही सुटेना. पती पत्नीने येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना बोलावले व गाठ सोडवून घेण्याचा प्रयत्न केला, पण गाठ काही सुटेना. हळूहळू त्यांच्या घराभोवती गर्दी झाली. कृष्णही आपल्या सवंगड्यांसोबत गंमत पाहत उभा होता. कृष्ण म्हणाला, तुम्ही सर्वजण दाढी आणि वेणीची हिसकाहिसकी करून गाठ आणखीनच पक्की केली आणि त्यांची फजिती पाहत बसला होय. कृष्णाने जवळ येऊन पती पत्नीला विचारले, तुम्ही एखाद्या देवाला किंवा सत्पुरुषाला छळले तर नाही ना? त्याला काही बोलला तर नाही ना? ते खरे असेल तर मी गाठ सोडवण्याचा प्रयत्न करतो. पती पत्नीने हात जोडून सांगितले की आम्ही कोणाचा छळ केला नाही. कृष्ण म्हणाला, मला बांधून ठेवण्याचा कोण प्रयत्न करत होतं? गोपीने माफी मागितली. दोघेही कृष्णाची करुणा भाकू लागले. कृष्णाने गाठीला हात लावताच गाठ पटकन सुटली. तेव्हा त्या दोघांना अपार आनंद झाला. कृष्णाच्या खोड्या वाढतच होत्या. गवळणी रोज त्याच्या खोड्या सांगत होत्या. कृष्ण आपली बाजू सांगून गवळणींना सफाई देत होता. एक गोपी आली आणि सांगू लागली, आम्ही सर्वजण बसलो असताना अचानक आला. आमच्यापैकी एकीने त्याला सहजच कौतुकाने विचारले, कृष्ण तुला बायको कशी हवी? तेव्हा तो म्हणाला, अनंत ब्रह्मांडाची घडामोड जिच्या इच्छेने होते ती बायको मला पाहिजे. ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र, वरुण, चंद्र, सूर्य ही सर्व दैवत ती मायाच नाचवते. ती माया भेटली तरच मी लग्न करेन. ती सगळ्या पतिव्रते थोर असून तिनेच मला नावारूपास आणले. ती सगळे खेळ माझ्या सत्तेने खेळते. यशोदे, कृष्ण हा छोटा आहे, पण मोठ्या मोठ्या गप्पा करून तो आम्हाला भुलवतो. आपण कोणीतरी महान असल्याचा भास निर्माण करतो. त्याला वाटते गवळणींचा आपल्यावर विश्वास बसेल, पण आमचा त्याच्यावर बिलकुल विश्वास नाही. दया दुधाची चोरी करण्यासाठी हा मोठ्या मोठ्या गप्पा मारतो व आम्हाला फसवतो. यशोदा, तू ह्याला घरातून बाहेरच सोडू नकोस. हा आम्हालाही फसवतो आणि तुलाही फसवतो. दुसरी एक गवळण पुढे आली आणि म्हणाली, कृष्ण माझ्या घरी आला आणि दया दुधाचे शिंके पाहू लागला. तो येणार म्हणून मी शिंके आधीच लपवून ठेवले होते, त्यामुळे त्याला शिंके कोठे दिसेना. त्यावेळी तो मला म्हणाला, गवळणी, शंकासूर वेद घेऊन समुद्रात पळाला होता, तेव्हा मी मत्स्य अवतार घेऊन दुष्ट दैत्यांचा नाश केला आणि वेद पृथ्वीवर आणले. मी त्याला शोधून काढले, तर मग तुझे दही, तूप, दूध शोधून काढण्यास किती वेळ लागेल मला? अशा पुराणातल्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतो, आम्हास भुलवतो आणि दही, दूध, तूप खाऊन पळून जातो. तेवढ्यात तिसरी गवळण पुढे आली आणि म्हणाली, परवा सकाळी मी ताक करत होते, मी दमून गेले होते. कृष्ण म्हणाला, अशा प्रकारे मंथन मला आवडत नाही. मागे मी दुसरा अवतार कुर्माचा घेतला होता, तेव्हा मी क्षीरसागराचे मंथन केले होते. क्षीरसागराचे मंथन करण्यासाठी मंदापर्वताची रवी आणि त्या रवीला वासुकीची दोरी करून तिचे बिरडे बांधले. त्याचे एक टोक देवाने आणि दुसरे टोक दैत्याने धरले होते. क्षीरसागर घुसळून त्यातून मी 14 रत्ने काढली. तुम्ही एवढेसे लोणी काढता, तुम्ही घागरी उचलता तर किती दमता. मी वराह होऊन दाढेवर सारी पृथ्वी उचलून धरली होती. चौथी गवळण पुढे आली आणि म्हणाली, आम्ही घरात काकड्या भोपळे चिरीत बसलो होतो. त्यावेळी तो तिथे आला आणि म्हणाला, ह्यात काय विशेष आहे? तुम्ही काकड्या भोपळे कापता, मी तर हिरण्यकशिपूचे पोट नुसत्या नखांनी फाडले. पाचवी गवळण पुढे आली आणि म्हणाली, मी पतीचे पाय धुत होते. तेवढ्यात मागून कृष्ण आला आणि म्हणाला, माझे पायही असेच बळीराजाने धुतले होते. मी बुटका होतो तेव्हा, पण माझ्यातच सारे विश्व आहे.
त्या बळीच्या डोक्यावर मी तिसरे पाऊल ठेवले. मी त्याला पाताळात स्थापन केला. परशुरामाने पित्याच्या आज्ञेने मातेचा वध कसा केला ह्याचे तो सविस्तर वर्णन करतो. पण हावभाव करून आम्हाला हसवतो. मी 21 वेळेला पृथ्वी निश्क्षत्रिय केली. 7व्या अवतारात मी राम झालो आणि मी रावणाचा वध केला. विभीषणाला लंकेचे राज्य देऊन टाकले. तोच मी आता 8व्या अवतारात श्रीकृष्ण म्हणून जन्माला आलो आहे. मी कंसाचा वध करणार आहे. चाणूर, मुष्टिक, अधासूर यांना ठार मारणार आहे. रास क्रीडा करून गोपींचे मनोरथ पूर्ण करणार आहे. मी 16,108 स्त्रियांना मुक्त करणार आहे. दुष्टांचा संहार आणि भक्तांचे रक्षण करणार आहे. पांडवांचा पाठीराखा होणार आहे. युद्धात अर्जुनास गीता सांगणार आहे. मी शेषशायी आदी नारायण आहे. मी पुढे बौद्ध अवतार घेणार आहे. 10व्या अवतारात मी कल्की होणार आहे. मी नाश करणार आहे. हा तोंडाला येईल ते बोलतो. त्याच्या बोलण्याला हसावे का रडावे हे समजतच नाही. 6वी गवळण पुढे आली आणि म्हणाली, हा कधी गंभीर बनतो, आम्हाला ऐका म्हणतो, मनाची एकाग्रता करा म्हणतो आणि सांगू लागतो, मी अविनाशी तत्व आहे, मला आकार नाही, मी निराकार आहे, मी आहे आणि नाही याच्याही पलीकडे आहे, कोणत्याही प्रमाणाने माझी सिद्धी होत नाही, मी सर्वत्र समप्रमाणात आहे, मी साऱ्या विश्वाला एका अंशाने धारण केले आहे, मी अफाट आहे, अथांग आहे, अनंत आहे, मला बुद्धीने ज्ञानाने जाणता येत नाही, मी सर्वांच्या अंतर्यामी आहे, तरी पण लोक मला जाणत नाहीत. मृग कस्तुरीच्या वासाने जसे सर्वत्र धावते तशी माणसे सारी धावत असतात. शांततेने कधी स्वतःचा विचारच करत नाहीत. जगाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात पण स्वतःचा शोध कधीच घेत नाहीत. काम, क्रोध, लोभ या चक्रात ती सापडलेली असतात. त्यामुळे त्यांना जन्म मरणाच्या फेऱ्यात फिरावे लागते. शांत चित्ताने अशा प्रकारचे तत्वज्ञान तो सांगतो. त्याला वाटते आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा, पण आम्ही विश्वास कसे ठेवणार? त्यानंतर एक गोपी म्हणाली, अचाट गोष्टी सांगतो पण त्या सर्व गोष्टी खोट्या आहेत. रांजणातले पाणी पाहिले की हा भीतो, तर मग मत्स्य अवतार घेऊन समुद्रात कसा उतरला असेल? जरा जोराने थोपटू लागलो तर हा म्हणतो, माझी पाठ दुखते, हळू थोपटा. तर मग त्याने कूर्म अवतार घेऊन मंदार पर्वत कसा उचलला असेल? ह्याला चेंडू सुद्धा सरळ उचलता येत नाही आणि हा म्हणतो, दाढेवर पृथ्वी उचलली. अंगरख्याचे बंद याला सरळ सोडता येत नाही. तर मग हिरण्यकशिपूचे पोट याने कसे फाडले? शिंके ह्याच्या हातून निघत नाही. तर मग पायापासून ह्याने गंगा कशी निर्माण केली? घरात जरा आवाज झाला तर हा पळून जातो. तर हा पृथ्वी निक्षत्रिय कशी करणार? प्रेमाने ह्याला उसाचे कांडे दिले तर मोडता येत नाही. तर मग हा शिवधनुष्य कसे मोडून टाकणार? हा बागुल बोवाला भीतो तर रावणाला कसा मारील? ह्याला लहानपणापासूनच थापा मारायची सवय झाली आहे. हा मोठ्या मोठ्या गप्पा मारतो तर आमच्या घरी चोरी करायला येतो. देव कधी चोरी करतो का? हा आमच्या घरातील दही, दूध, तूप चोरून खातो. आमची वासरे रानात सोडून देतो. पाणी आणावयास गेले तर मडकी फोडून टाकतो. कोणाचे मूल वासराच्या शेपटीला बांधतो. वासरे पळू लागले तर गोकुळात हाहाकार माजतो. यशोदे, सर्व गोपिकांनी तुला गाऱ्हाणे सांगितले आहेत, पण तू कोणाचेच मनावर घेत नाहीस. असे वाटले की गोकुळ सोडून जावे व कोठेही राहून कामधंदा करून 4 पैसे मिळवावेत. असा निराशेचा विचार मनात आल्यावर त्याची स्वरांनी मोहरलेली बासरी ऐकू येते आणि वाटते जन्मोजन्मी गोकुळातच राहावे. एक गवळण आली आणि यशोदे सांगू लागली, हा लहान बाळ आहे पण फार मोठ्या मोठ्या गोष्टी करतो. अवतारांच्या कथा खेळतो. याला अवतारांच्या कथा कोणी सांगितल्या हेच कळत नाही.
कृष्ण एकाला पोटावर ओणवा करतो आणि त्याच्या पाठीवर उभा राहून म्हणतो, हा बळी आहे आणि मी वामन आहे, याला मी आता पाताळात घालणार. कृष्णाचे उद्गार ऐकून सर्वजण गोपाळ टाळ्या वाजवतात. झाडाची फांदी घेऊन त्याला हा दोर बांधतो आणि सर्वांना विचारतो, कुठे आहे रावण? त्याला माझ्यासमोर बोलवा. त्याचे पाप पूर्ण झाले आहे. आता त्याचा मृत्यूकाळ जवळ आला आहे. कोणीतरी एक गोपाळ पुढे येतो आणि कृष्ण त्याला बाण मारतो. तो गोपाळ खाली पडतो आणि सर्वजण आनंदाने नाचतात आणि प्रभू रामचंद्र की जय असे म्हणतात. श्रीकृष्ण आईजवळ उभा होता. सर्वांची गाऱ्हाणी ऐकून आईलाही थोडा राग आला. ती म्हणाली, आता मी तुला उखळासच बांधून ठेवणार आहे. कृष्ण म्हणाला, आता मी घराच्या बाहेरच पडणार नाही, त्यामुळे खोड्या काढण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. मी कितीही खरे सांगितले तरी तुला पटत नाही. तू नेहमी गोपींचीच बाजू घेतेस आणि मला रागावतेस. आता एकच मार्ग, तो म्हणजे मी घरातून बाहेर न पडणे. कृष्ण घरातून बाहेर पडणार नाही म्हणून यशोदेला आनंद झाला. कृष्ण आपल्या घरी चोरी करणार नाही म्हणून गोपिकांना थोडे दुःखही झाले आणि उद्यापासून तक्रार येणार नाही म्हणून यशोदा शांत झोपी गेली.